नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहत आहात NBN न्यूज। नवी मुंबईतील दिवा गावातील मच्छीमार आणि मच्छी विक्रेत्यांसमोर सध्या मोठे संकट उभे राहिले आहे। अधिकृत मच्छी मार्केट नसल्यामुळे स्थानिक मच्छीमारांना अनेक मूलभूत अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या उपजीविकेवरही त्याचा परिणाम होत आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। दिवा गावात अधिकृत मच्छी मार्केट नसल्याने मच्छी विक्रेत्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत व्यवसाय करावा लागत आहे। सध्या ज्या ठिकाणी मच्छी विक्री केली जाते त्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। जागेच्या कमतरतेमुळे ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही। वाहनांची सततची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी यामुळे बाजार परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते। याशिवाय मच्छीचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरते। बाजारात पुरेशा प्रकाशाचीही सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी मच्छी चोरीच्या घटनाही घडत असल्याचा आरोप मच्छी विक्रेत्यांनी केलाय। या सर्व समस्यांबाबत दिवा कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी स्थानिक भाजप नगरसेविका रेश्मा राजेश मळवी यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या। मच्छी विक्रेते दिवाळीचं मार्केट दिलंय का नाही? 4 रस्ता त्या मार्केटला जावाला यावाला रस्त्यावर मच्छी विक्रेत्यांच्या समस्या ऐकल्यानंतर नगरसेविका रेश्मा राजेश मळवी यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे। दिवा गावात तातडीने सर्व सुविधांनी युक्त अधिकृत मच्छी मार्केट उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। तसेच हा प्रश्न आगामी महासभेत ठामपणे उपस्थित करून मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। रेश्मा राजेश मळवी, भाजप नगरसेविका। नमस्कार, मी रेश्मा राजेश मळवी, नगरसेविका प्रभाग क्रमांक 5। आज आमचा दिवा गाव जेव्हापासून महानगरपालिका उदयास आलेली आहे, नवी मुंबई महानगरपालिका, आज तक आमच्या दिवा गावाला मार्केट नाहीये, मच्छी मार्केट नाहीये। इकडचे भूमिपुत्र हे पूर्णपणे कोळी समाजाचे असून 100% गाव कोळी समाजाचा आहे। त्यांचा मुळातच बिझनेस हा मच्छीमार आणि मच्छी व्यवसाय आहे। मला एक गोष्ट कळत नाही, आतापर्यंत तुम्ही एवढे डेव्हलपमेंट केलेले आहेत, माझी कळकळीने विनंती आहे महापालिकेला, आमच्या मच्छीमार बांधवांची त्यांची यातना, त्यांना होणारे त्रास आणि त्यांच्या बिझनेसवर होणारा परिणाम याकरिता तुम्ही त्यांना एक जमीन उपलब्ध करून द्या। कळकळीने आम्ही मागणी वारंवार करत असताना सुद्धा आम्हाला जमिनीची उपलब्धता करून देत नाहीये। आज आमची मच्छी मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल परिस्थिती, माणसं आहेत की त्यांना अधिकार नाहीये का व्यवस्थित व्यवसाय करण्याचा? त्यांना घर संसार नाहीयेत का? आमचे आज कवडी मुळाने जमिनी गेलेले आहेत सिडकोला, आमचा त्याच्यावर एवढा पण अधिकार नाही का आम्ही आमच्या गावासाठी मार्केट मागू शकू? आम्हाला मार्केटसाठी जमीन उपलब्ध करून द्या। आम्ही वारंवार याची मागणी करतोय। आमच्या मार्केटच्या लोकांना आज इथे जाण्यासाठी ड्रेनेज लाईन नाहीये, पाणी सांडपाणी जाण्यासाठी जागा नाहीये। तुम्ही सांगा, ते लोक 4-5 तास तिथे बसतात, तिकडे उग्र वास येतो, त्याच्यातनं होणारा प्रादुर्भाव आणि त्यांच्या शरीरावर होणारा त्रास हा त्यांनाच माहिती असेल। आज त्यांचा कचरा उचलण्यासाठी सुद्धा महापालिकेला ते कचरेवाल्यांना पैसे देतात, का द्यावे त्यांनी पैसे? गव्हर्नमेंटचा सगळीकडचा कचरा उचलू शकतात, आमच्या मार्केटचा त्याने कचरा उचलू शकतात? आम्हाला आमच्या हक्काची जागा हवी आहे आणि तिथे सुव्यवस्थित असं मार्केट बांधून हवं आहे। त्यांना पाण्याची सुविधा पाहिजे, त्यांना लाईटीची सुविधा पाहिजे, त्यांना कोल्ड स्टोरेज सुद्धा पाहिजे। आय थिंक त्यांचे कोल्ड स्टोरेज मधनं मच्छी चोरीला जातो ना, इथे कॅमेराची सुविधा आहे, वारंवार कॅमेऱ्याची सुविधा करून मागणी करून सुद्धा आजपर्यंत कॅमेरा बसवण्यात आलेला नाही। इकडची पूर्ण एरिया ट्रॅफिक एरिया आहे, खूप ट्रॅफिक होते जेव्हा ते लोक बिझनेस करायला बसतात, मग त्यांनी कुठे जायचं? त्या ट्रॅफिकमुळे त्यांचं पब्लिक म्हणजे त्यांचे कस्टमर सुटतात, उभं राहिलेच जागा नाहीये, कसं करणार ते लोक बिझनेस? बघा, आज पावसामध्ये त्याने असे रफ छत्ते बांधलेले आहेत, पावसामध्ये भिजून काम मच्छी विकतात, त्या बाजूला बघा तर त्यांना छत सुद्धा नाहीये त्या महिलांना। बरं मॅडम, तुम्ही या महासभेमध्ये ठराव सुद्धा मांडलेला आहे का आम्हाला आमची हक्काची जमीन देण्यात यावी, आम्हाला व्यवस्थित मार्केट बनवण्यात यावं, त्याचपूर्वी ह्यांचे सगळ्यांचे मार्केट दुरुस्त करण्यात यावं। जोपर्यंत तो मार्केट होत नाही तोपर्यंत ह्यांना व्यवस्थित मार्केट बनवून देण्यात यावं। निदान पाणी जाण्यासाठी तरी जागा, पाण्याची उपलब्धता ती त्यांना मच्छीसाठी लागतो। मच्छीचा व्यवसाय भाजी मार्केट सारखा नाहीये का कुठेही भाजी घेतली आणि बसलं, असं नसतं ते। त्यांना व्यवस्थित जागा हवी, त्यांचे पाणी आहे, त्यांच्या मच्छीचं जो पाणी निघतो तो जाण्यासाठी व्यवस्थित जागा लागते, त्यांना नळ लागतो, त्यांना वॉशरूमची सुद्धा सुविधा नाहीये। म्हणजे धंदा सोडून ते वॉशरूमसाठी घरी जायचं का? या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बिझनेस करतात। आज त्यांची
परिस्थिती अगदी मोठी नाहीये का पहिल्यांसारखं मच्छी खाडीतनं मिळायचं आणि ते बिझनेस करायचं आणि तो बिझनेसचा पैसा पूर्ण घरात जायचा. आज ते विकत आणून बसतात. विकत आणलेल्या मच्छीचा तरी त्यांना पैसा निघालेला पाहिजे. वेगवेगळ्या डेव्हलपमेंटमुळे होणाऱ्या ज्या ब्रिजेस आहेत त्याच्यामुळे मच्छीचा वाढ कमी झालेली आहे. त्यांना मच्छी नाही मिळत खाडीमधनं, मच्छीची उत्पत्ती नाही होत आहे. तर त्यांना त्यांच्या हक्काचा मार्केट द्या. माझी कळकळून महापालिकेला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे का माझ्या प्रभागामध्ये माझ्या गावाला हक्काचं मार्केट द्या. हक्काचं मार्केट द्या. नाहीये ती आजपर्यंत ती जागा सिडकोने महापालिकेला हँडओव्हर केलेली नाहीये. जागा नुसतं तोंडाने बोललेले आम्हाला लिखित हवंय. आम्हाला फुल प्रूफ पाहिजे. जागाही पाहिजे आणि तिथे बांधून येण्यात पण आलं पाहिजे. ते त्यांचा बिझनेस इथून सोडून तिथे कसं एस्टॅब्लिश करतील. ही गरिबाची मच्छी आहे, समजलं काय? आणि आम्हाला बाजार नाही, पाणी नाही, आमकं नाही, चमकं नाही. आम्ही काय जावाचं गावाले गाव कुठं सांगा म्हणा. तसं आम्हाला बाजार बांधून द्या. आम्हाला सगळं नळ द्या, पाणी द्या, लाईट द्या, सगळं पाहिजे आम्हाला. गावाले आव, समजलं का? एक तिकडे माझं धंदा करून पण बाजार काय झाला नाही जेव्हा करणं तो इथं रोडवर. पण आता तुम्ही सांगता आम्हाला मार्केट पाहिजे तर पाहिजे, आम्हाला मार्केट पाहिजे. पण मार्केटामध्ये तुम्ही आम्हाला लाईट बी पाहिजे, नळ पाहिजे आणि गटाराची लाईन व्यवस्थित पाहिजे. कारण काय गटार नाही, वास येतो आम्हाला इथं राहून हा. चांगला एकदम पाहिजे आम्हाला बाजार. आत्ताची युगाचं म्हणजे पहिला पिढीचा नको बांधू. आता युगाचे चालले ना एकदम व्यवस्थित. डेमत लाईन खाले पाहिजे, त्याच्यानं घाण गेली पाहिजे. कचरावाला नेते कचरा तो तिकडे टाकतो. तिथे जरा आम्हाला हे पाहिजे कचऱ्याला. कारण का आम्ही किती पैसे खर्च करणार. कचरावाल्याला आम्हाला 200 रुपये द्यावे लागतात. आम्ही आमच्या ऐपती आहात का? आता माझा नवरा मेलाय, पोरगी आता लग्न झाल्यात, मी कशावर कष्ट करू? याच्यावरच करणार ना. मग आम्हाला तुम्ही सहकार्य कराल तर आम्ही इथं चांगलं हे करणार ना, चांगलं व्यवस्थित होणार. हा असं आमचा म्हणजे मच्छी. आता आम्ही मच्छी महागाची आता झाले पूर्ण 1200 रुपये, 1300 रुपये, 1500 रुपये किलो आहे. इथं गिराक तेवढा भाव देत नाही आम्हाला. खाली काय 50 रुपये आशी आहे, 20 रुपयाची आशी आहे. तेवढंच आम्ही कमवतो. आम्हाला ते बी नाही मिळलं मग आम्ही काय करणार? हा आमची रोजीरोटी त्याच्यावरच आहे. तुम्ही व्यवस्थित केलं, व्यवस्थित हे केलं तर आम्ही व्यवस्थित बाजारात राहून ना. आता नगरसेवक आल्या त्या बांधून देणार आहेत. त्यावेळी दिलं तर शक्यतो चांगलंच आहे, आणि नाही दिलं तर आम्ही असंच बसणार. बरोबर आहे ना. मग इथे कोणी कंप्लेंट नाही करत. आम्ही कंप्लेंट केल्यावर आमच्यावर उलट गाडीवाला शिवाय येतात. आम्ही पण कमी नाही पडत. पण बाजाराची सोयची करा. आम्हाला नळ नाही, बाथरूम नाही, काहीच नाही. आणि बाजारात सगळा कचरा उचलतो. आम्ही पैसे देतो. कोणतरी ठेवा कचरा बिचरा उचलायला. एवढी सोय करा. अरे बाजाराला जागा पाहिजे. हा बाजार आम्हाला इथेच पाहिजे. कारण कधीपासून आम्ही इथे कुठे जागा असली तर आम्ही जाऊ शकत नाही. इकडेच पाहिजे आम्हाला जागा. गाववाले ना मार्केट पण ना अजून. दिवा गावातील मच्छीमारांच्या या मूलभूत